गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. नमस्कार सगळ्यांना. तर काल मी हा रुमाल केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता ह्याचा व्हिडिओ नाही काढलेला, तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करते. इथे मध्ये मी 6ची साखळीचा गोल घेतलेला आहे, त्याला अर्धा खांब घेतलेला आहे. पुढे एक खांब, 2 खांब, 3 खांब, 4 खांब, 5 खांब असे 10 खांबपर्यंत मी करत आलेले आहे आणि ॲडजस्ट केलेला आहे की इथे आता जर इथे 10 खांब झाले तर मग त्या 10 खांबामधून 5-5चे खांब घेतलेले आहेत. परत मग इथे 6-6चे खांब आणि इथे 4 खांब, 3 साखळी आणि नंतर अर्धा खांबाचा बॉर्डर केलेली आहे. अशा प्रकारे हा रुमाल कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता पाहूया नवीन रुमाल. हा रुमाल मी स्टार्ट केलेला आहे. यामध्ये पण मी 6 साखळीचा गोल घेतलेला आहे आणि अर्धा खांब घेतलेला आहे आधी गोलाला पूर्ण, आणि त्यानंतर 3 साखळी आणि इथे जेव्हा मी एक एक खांब घेतलेत, नंतर एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी असं घेतलेलं आहे आणि इथे 3 खांब एक साखळी आणि इकडे 3 खांब 2 साखळी, 4 खांब 3 साखळी आणि परत इथे 5 खांब 2 साखळी असं घेतलंय. आणि आता हा राऊंड जो करते मी तो कंटिन्युअसली मी खांब घेते आणि थोडंसं मला असं वाटतं हे टोपीसारखं होते, तर मी एका साखळीतून 2-2 खांब घेत आहे. तर पाहूया आपण पुढे. दोरा बोटाला गुंडाळून घ्या. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला, की भारतीय पारंपरिक रुमाल या नावाने पण चॅनल आपलं ओपन होते, पण मी त्याचं नाव पण चेंज केलेलं आहे, रूपाज क्रिएशन म्हणून केलेलं आहे. काही मैत्रिणींना भारतीय पारंपरिक रुमाल खूप मोठं नाव वाटत होतं की ओपन करताना टाईप करावं लागतं खूप म्हणून, तर मी ते नाव चेंज केलेलं आहे मैत्रिणींसाठी. रूपाज क्रिएशन म्हणून नाव दिलेलं आहे आता. जरी तुम्ही रूपाज क्रिएशन टाईप केलं तरी माझं चॅनल ओपन होईल. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी लाईक आणि कमेंट नक्की करा. मला तुमच्या कमेंटची खूप गरज आहे. प्लीज सर्वांनी कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता इथे मी आपला रुमाल प्लेन होण्यासाठी मी एका साखळीतून 2-2 खांब किंवा 3-3 खांब घेत आहे, की जेणेकरून रुमाल प्लेन झाला पाहिजे, तर पुढची डिझाईन आपल्याला करायला सोपी जाईल. आता इथे थोडा थोडा प्लेन होत आहे कारण आपण डिझाईन तशी घेत आहोत आणि ही डिझाईन पण सुंदर दिसते हां, की कंटिन्युअसली खांब. याच्यामध्ये साखळी येत नाही, फक्त खांब घेत जायचे. तर आता हा राऊंड मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. हा पूर्ण इथून पूर्ण इथेपर्यंत हा राऊंड कंप्लीट करते. आता मी हा कलर चेंज करत आहे. हा असा डार्क मरून कलर घेतलेला आहे आणि डिझाईन पण आपली चेंज होते. पाहूया डिझाईन कशी करते ते मी. सुरुवातीला इथे 3 साखळी घेतले, एक खांब घेतला आणि इथे 2 साखळ्या आणि 2 खांब. मग मध्ये जेव्हा आपण इथे 2 साखळ्या घेतो तेव्हा खाली इथे 2 साखळ्या सोडायच्या. तर ह्या 2 साखळ्या घेतल्यात, तर इथे 1-2 साखळी सोडून इथे 2 खांब करायचे. 1 आणि 2, परत 2 साखळी आणि 2 खांब, 2 साखळी आणि 2 खांब. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंटमधून नक्की द्या.
मी तुमची कमेंटची वाट पाहत असते. नो. तर आता हा राऊंड, ह्या डिझाईन बघा अशी दिसते. तर हा राऊंड पूर्ण आपण इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आत्ता आपण घेत आहोत व्हाईट कलर. इथे सुरुवातीला 3 साखळी घेतले आणि तिथूनच 3 खांबे घेतले. 2 साखळी 3 खांब अशी डिझाईन घेतोय आपण. पाहूया कसं करायचं ते. 1 2 2 साखळी आणि या गॅपमधून आपण घ्यायचं आहे 3 खांब. 1 2 3. परत 2 साखळी आणि 3 खांब. 2 3 3 खांब झाले. आता 2 साखळी. पुढच्या गॅपमधून परत 3 खांब. दोनातून एक, दोनातून एक, खालतून वरतून परत दोनातून एक. आता हे 3 खांब झाले. परत 2 साखळी, परत 3 खांब, ही डिझाईन पण सुंदर दिसते. नक्की ट्राय करून पहा. सध्या मी जे रुमाल करते ते नवीन जे शिकतायत त्यांना सोपे होण्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक प्रॅक्टिस, की पटापट त्यांना रुमाल तयार करून सोप्या पद्धतीने तयार करून बघता येतील अशी, आणि प्रॅक्टिस पण त्यांची चांगली होणार. पहा, ही डिझाईन अशी होते. ही पूर्ण डिझाईन आपण इथेपर्यंत कंप्लीट करूया. आता आपण चेंज करत आहोत कलर. आता मेहंदी कलर घेतलेला आहे. डिझाईन पहा कशी करायची. ते 3 साखळी घेतले, तिथूनच 3 खांब म्हणजे 4 खांब झाले. 1 साखळी 4 खांब आणि गॅपमधून घ्यायचे 4 खांब. पाहूया आपण पुढे कसं करायचं. एक साखळी आणि ते 4 खांब. 1 2 3 आणि 4. हे झाले 4 खांब आणि 1 साखळी. परत पुढे 4 खांब. 1 2 3 4. 4 खांब 1 साखळी. 1 2 3. इथे सुरुवातीला मी जेव्हा नवीन शिकलेले तेव्हा एक प्रॉब्लेम व्हायचा, की दोरा जो बोटाला गुंडाळून घेतो तो आणि हे इथे थोडंसं ताठच राहिलं पाहिजे आणि जसं आपल्याला हवं आहे तसं आपण ते सोडत जायचं. तर ते करताना काही वेळा काय होतं, की हा धागा लूज पडतो, म्हणजे इथून आपलं लूज होतं आणि मग ते सारखं मध्ये मध्ये अडकलं जातं. 1 2 3 आणि 4. 4 खांब 1 साखळी, परत 4 खांब. 1
2 3 आणि 4. बघा ही डिझाईन कशी होते. व्हाईट कलरला मेहंदी कलर खूप सुंदर दिसतो. आता ही डिझाईन आपण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. मेहंदी कलरचा राऊंड असा कंप्लीट केलेला आहे. आता घेतलेला आहे पिवळा कलर. आता पिवळ्या कलरचं पण सुरुवातीला इथे 3 खांब घेतले आणि मी घेताना कुठून घेते की आता हे जे 3 खांब आपलं आहे 3 खांब किंवा 4 खांबाचं तिथून घ्यायचं, म्हणजे ह्या गॅप आपल्याला मिळायला पाहिजे स्टार्टिंगला. तर अशा प्रकारे हे मी 5 खांब, म्हणजे हा 3चा एक आणि हे 4 असे 5 खांब, आणि इथे साखळी नाही घेतली, पुढच्या गॅपमधून 5 खांब. तर आता आधी सुरुवातीला आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर हे मोजून घ्यायचं आहे. ते मोजून घेतलं मी, तर हे जे 3-3चे किंवा 4-4चे आहेत ते प्रत्येक मोजून घेतल्यानंतर ते आहेत 33. तर मला आता हा रुमाल एका वेगळ्या शेपमध्ये करायचा आहे. तर 11 त्रिक 33, तर मग मला 11-11चे हे 5-5चे जे आहेत ते 11 करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण ते 10 करूया, कारण कॉर्नरचा जो येतो तो आपण कसा करणार ते पाहूया. आता हे 2 झालेत, तर मी हे 10 करणार आहे असे पंच, आणि साखळी नाही घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 आपल्याला 10 करायचे, तर लक्षात घ्या 4 झाले, अजून 6 करायचे आहेत. 3 4 आणि 2 3 4 आणि 5. रुमाल खाली ठेवून पहा रुमाल व्यवस्थित होतोय का. 1 2 3 4 5 6 7. आठ झाले. नऊ झाले आणि 10. 5 झाले. तर आता पहा हे आपण 5-5चे केले. आता इथे आपल्याला एक कॉर्नर करायचा आहे. तो कॉर्नर कसा करायचा पहा. इथे आपण आता हे 4 आहेत, तर इथून मधून घेत आहे मी. तर इथे 3 खांब घ्यायचे. 1
2 आणि 3 खांब घेऊन मध्ये एक साखळी घ्या. परत त्याच गॅपमधून 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. हा झाला आहे आपला कॉर्नर. आता इथून पुढे आपण जसं आपण करतोय तसंच करत राहायचंय. तर आता इथे आपण घेऊया 1 2 3 4 आणि 5 खांब घ्यायचे आणि असंच हे 5 खांब घेत जायचे. मध्ये साखळी नाही घ्यायची. फक्त 10 हे 10 असे बंच असे झाले की तिथे 11व्या ठिकाणी हे जर 4 खांब असतील तर त्याच्या मधोमध 3 खांब घ्यायचे, 1 साखळी आणि 3 खांब. हा झाला आपला कॉर्नर. आता इथून पुढे परत आपण थोडंसं जर चुन्या वाटत असतील तर थोडं खांब कमी करा. आपण आता हे आता कसं करून घेतलं तसंच करूया. फक्त एक एक खांब जरा कमी करूया कारण चुन्या पडतायत. मग आपण 5 खांब घेतले तिथे 4 खांब घेऊया. आता हे मी असेच परत 10 खांब करून घेते. म्हणजे 10 खांबांचे बंच करून घेते आणि मग पुढचा कॉर्नर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. आता हा पिवळा कलरचा राऊंड मी कंप्लीट केलाय. तो कसा केलाय पहा. आपण इथे आता जे 10-10चे बंच केले तिथून झाल्यानंतर इथे 3 साखळी मध्ये 3 खांब मध्ये 1 साखळी आणि परत 3 खांब असं केल्यानंतर परत इथे 11चे झाले की इथे परत जर इथे 3चं खाली आलं असेल तर इथे एका ह्याच्यातून 2 खांब एका ह्याच्यातून 3 खांब, 1 साखळी आणि दुसऱ्या ह्याच्यातून 3 खांब असं घ्यायचं. तर आता हे पिवळा कलरचं कंप्लीट केले. तर आता ग्रीन कलर घेतलेला आहे. इथे घेताना सुरुवातीला जे 6चा आहे आणि मध्ये 1 साखळी आहे तर त्यामधूनच मी घेतलेला आहे. 3 खांब, 1 साखळी, 3 खांब हे मधून घेतलेलं आहे. म्हणजे हा कॉर्नर एक होणार. तर आता हे मी मोजून घेतले तरी 35 होतात. तर आपण मग 12-12चे बंच करून 12 नंतर जो येईल तिथे कॉर्नर करायचा आहे. तर आपण पाहूया. आता मी इथे 2-2च खांब घेत आहे. साखळी घेत नाही आहे आणि इथे 2 खांब, 1 साखळी घेऊया आपण. थोड्या चुन्या पडत होत्या म्हणून मी हे 2 खांब घेत आहे डिझाईन आणि 1 साखळी. आता बघा 1 2 3 4 4 झाले. तर आपल्याला हे टोटल 12 करायचे आहेत. 1 2 आणि 1 साखळी. 1 2 आणि 1 साखळी. 1 साखळी. 2. थोडंसं इथे आता टोपीसारखं होत असेल तर थोडंसं 1 खांब वाढूया. 3 खांब, 1 साखळी घेऊया. 1 साखळी. 1 2 3 खांब, 1 साखळी. मोजायची गरज पडणार नाही आपल्याला. ते जे आपला कॉर्नर आहे ना तो आल्यानंतर तिथे आपल्याला कॉर्नरचीच डिझाईन करायची आहे. आता पहा इथे कॉर्नरचं आलेलं आहे डिझाईन. तर आपण तिथे करूया. आता हे 3 झाले. तर इथे इथे पण
पण आपण 1 आणि 2 खांब घेतले. आता इथे आपण ही कॉर्नरची डिझाईन आहे, तर हे 3 खांब 3 खांब त्यांच्यामधून आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. एक खांब घेतलंय, 2 3 3 खांब झाल्यावर एक साखळी आणि तिथूनच परत 3 खांब, 1 2 आणि 3. हा झाला आपला कॉर्नर. तर आता पुढे आपण मध्ये आलं तरी कट करून टाकायचं. इथे स्टार्टिंगला इथे एक खांब घेत आहे, त्यानंतर इथे 2 खांब, 1 2 3 3 खांब घेऊया आणि एक साखळी. आता असंच पुढे कंटिन्यू करूया की 3 खांब एक साखळी, गॅपमधून 3 खांब घ्यायचे आणि एक साखळी, परत गॅपमधून 3 खांब. पहा ही डिझाईन अशी होते. आता हा राऊंड आपण इथून कंप्लीट करून घेऊया. फक्त जिथे आता इथे पहा हे इथे येते कॉर्नर हा, तर या कॉर्नरपर्यंत आपण हे 3 खांब एक साखळी असं करत जाणार आहे आणि इथून पुढे परत आपण 3 खांब एक साखळी असं करत जाऊन इथेपर्यंत कंप्लीट करणार आहे. तर पहा आता पहा मी कलर चेंज केलेला आहे, गुलाबी कलर घेतलेला आहे आणि इथे मी सुरुवात करतानाच हे जे 6चे आहे त्याच्यामधून 6 केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 नंतर एक साखळी आणि मग 3 खांब आणि मग इथे परत मी पुढे 2-2 खांब करत 2 साखळी आणि 2 खांब असं ही डिझाईन केलेली आहे. तर इथे आल्यानंतर इथे परत 6चा कॉर्नर येतोय आपला. मग त्या 6च्या म्हणजे 3 आणि 3 मध्ये डिवाइड करून 3 खांब एक साखळी 3 खांब असं हा कॉर्नर तयार केलाय. आता पुढे आपण परत 2 साखळी 2 खांब हे कंटिन्यू करणार आहोत. पहा मी कशी करते. एक वेगळ्या प्रकारचा शेप होत आहे. तर पूर्ण रुमाल झाल्यावर मी सांगते कोणता शेप झालाय ते. 1 2 शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. 1 2 खांब 2 साखळी 2 खांब 2 साखळी. एक 2 खांब 2 साखळी 2 खांब 2 साखळी. रुमाल खाली ठेवून पहा गोळा होतोय का टोपीसारखा होतोय ते. मला तर प्लेन वाटतोय आता. जे आपण जी डिझाईन घेत होती त्याला सूट होत आहे. दोन खांब 2 साखळी रुमाल जसा मोठा होईल त्याचा राऊंड करायला
एक राऊंड करायला खूप वेळ लागतो, रुमाल मोठा होत जातो त्यामुळे. एक, 2 साखळी, 1, 2. तर आपल्या कॉर्नर जवळ आहे, येत आहे. एक, 2. 2. आता हे आपण 6चा आलेला आहे बंच, त्याच्यामध्ये 3 नंतर 3 खांब घेतोय एकाच ठिकाणाहून. 3 खांब घेऊन झाले की एक साखळी, परत त्याच ठिकाणाहून 3 खांब घ्यायचे. म्हणजे हा आपला होतोय कॉर्नर. 2 आणि 3, परत 2 साखळी आणि 2 खांब. पुढे आता ही डिझाईन अशीच कंप्लीट करत राहायचं आहे की 2 साखळ्या 2 खांब. मग आपण हे कंप्लीट करून घेऊया. पहा आता शेप कोणता होतोय, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की हा शेप कोणता झालेला आहे. आता हे मी कंप्लीट करणार आहे 2 खांब 1 साखळी करत हा इथेपर्यंत कंप्लीट करते रुमाल. पुढे आता वांगी कलर घेतलेला आहे. तर आता इथे मी प्रत्येक कॉर्नरला इथे हे 6 म्हणजे 6 खांब म्हणजे 3 खांब 1 साखळी 3 खांब, इथे परत 3 खांब 1 साखळी 3 खांब, आणि इथे पण आता 3 खांब 1 साखळी 3 खांब. आता इथे पुढे या राऊंडमध्ये आपण काय केलेलं आहे की आपण 3 साखळ्या आणि 2 खांब घेतलेले आहेत. पहा 1, 2 आणि 3, आणि इथे 1 आणि 2, 2 खांब, 1, 2, 3, 3 साखळी आणि 2 खांब असे घेत आहोत आपण. दोन, 1, 2, 3, 2 खांब 3 साखळी. सॉरी, आपण 2च खांब घेतोय आणि 3 साखळी. तर हा राऊंड आपण असाच इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता आपण घेत आहोत व्हाईट कलर. तर आता हे पहा इथे 3-3चं जे आहे त्यातून मी हे 3 खांब सोडून 3 खांब 1 साखळी 3 खांब असे घेतले, आणि इथे 3 साखळी 3, आणि आता या डिझाईनमध्ये आपण 3 साखळी आणि 3 खांब घेणार आहोत. आधीच्या ह्याच्यात आपण घेतले 3 साखळी आणि 2 खांब, आणि जे 3 खांब घेतोय आपण ते 2 खांबांच्या मधून घेतोय. तर इथे 3 खांब झालेत. आता इथून सॉरी 3 साखळी झालेत. तर आता हे 3 खांब आपण इथून घेऊयात. चमकीची व्हाईट लोकर घेतलेली आहे मी. 2, 3, 1, 2, 3,
2 3 1 2 3 असंच हे हा राऊंड जे आपण कंप्लीट करायचं आहे. आणि जिथे कॉर्नर येते तिथे 3 खांब, म्हणजे आता हे हा पूर्ण इथून इथेपर्यंत 3 खांब 3 साखळी, आणि इथे मध्ये बरोबर 3 साखळी मध्ये, सॉरी 3 खांब मध्ये 1 साखळी आणि 3 खांब असा कॉर्नर. आणि पुढे परत काय असणार की 3 साखळी 3 खांब, आणि 3 खांब आपण ह्या 2 खांबांमधून घेत आहोत. तर हे असंच राऊंड आपण हे कंप्लीट करून घेऊया. आता हा व्हाईट कलर राऊंड कंप्लीट केलाय. आता आपण घेतलेला आहे गुलाबी कलर, डार्क गुलाबी कलर. तर इथे परत आपण हे जे 6च आहे त्याच्यामधून 3 खांब 1 साखळी आणि 3 खांब असे केलेले आहे. तर आता पुढे डिझाईन बघूया, नवीन करूया आपण डिझाईन. तर आता इथे 1 2 3 साखळी घेतले आणि ह्या गॅपमधून खांब करत आहे. 1 2 3 आणि 4 खांब केले. तर पुढे 3 साखळी घेत आहे. 2 3 4 खांब आणि 3 साखळी अशी डिझाईन करत आहोत आपण. गॅपमधून आपण घेत आहोत खांब. 1 2 3 आणि 4. परत 3 साखळी, 1 2 3 3 साखळी 4 खांब. 1 2 3 4. तर आता पहा, इथे आपण अशीच डिझाईन ही करत त्या कॉर्नरपर्यंत येणार आहोत. तर 3 खांब 3 साखळी अशी डिझाईन ही इथेपर्यंत होणार. परत इथे आपण मधूनच 3 खांब 1 साखळी 3 खांब. परत इथे पुढे हीच कंटिन्यू डिझाईन होणार की 3 खांब 3 साखळी. हा राऊंड असाच कंप्लीट करून घेऊया आपण ही डिझाईन पूर्ण. आता आपण घेतलेला आहे डार्क ग्रीन कलर. तर आता आपण इथे काय केलंय की हे कॉर्नरमध्ये 3 खांबांऐवजी 4 खांब 1 साखळी 4 खांब असं घेतलं आहे. इथे 2 खांब 2 खांब 3 साखळी अशी डिझाईन घेत आहोत आपण. आता 3 साखळी 1 2 3 आणि इथे 2 खांब. 1 2 3 साखळी आणि 2 खांब. डिझाईन अशीच करायची आहे. फक्त कॉर्नरला काय करायचं आहे की इथे आपण जे 3 खांब 1 साखळी 3 खांब घेतो तिथे 4 खांब 1 साखळी 4 खांब असं घ्यायचं आहे. आणि हा राऊंड असाच पूर्ण इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया आपण.